इकडे पहा बाळा, माईक जवळ घे. हा बोल. स्वामी समर्थांची एवढी कृपा झाली की माझी दीदी खूप घाबरायची, म्हणजे कुठं पण स्वतः नव्हती जात. आणि जेव्हा ती पहिल्या दिवशी आली तेव्हापासून ती आपल्या यायला लागली. तिचं म्हणजे ती जी घाबरत होती आता ती विसरलीच. विसरली. तुझं नाव काय बाळा? शिवराज. शिवराज आहे. तू कथेला किती दिवसापासून येतो? मी पण पहिल्या दिवसापासूनच येतो. पहिल्या दिवसापासून येतो. तुला कसं वाटतं? चांगलं. वा वा वा. तू स्वामींचा जप करतो? जप नाही करत. टाळी वाजवतो स्वामींच्या भजनाची? हा. स्वामींच्या भजनामध्ये नाचतो? हा. घरी कोण कोण असतं? घरी माझी आई आणि माझे बाबा आणि मी. मम्मी पप्पा नाही म्हणत त्यांना? नाही. आई आणि बाबा म्हणतात? हा. शिकवलं त्यांनी आई बाबा म्हणायला? हा. या कथेतून घेऊन जावा. पाश्चात्य संस्कृतीची मम्मी पप्पा डॅड डेड झाला. पप्पा काही गप्पा मारायला लागला आणि मम्मीचं तर काही विषयच नाही. म्हणून तुला छान वाटलं ना बाळा? हा. सर्वांनी लहान लेकरासाठी टाळ्या वाजवा. तुझे मम्मी पप्पा कुठे आहेत? तिथे. तिकडे का थांबले ते? ते नाटक करणार आहेत. असं आहे? हा. भूमिका करतात ते? काय नाटकामध्ये कुठली भूमिका करतात? चोळप आणि त्यांची बायको. असं आहे का? टाळ्या वाजवा. चोळपांचे चिरंजीव आहे. स्वामींची कृपा आहे. धन्यवाद बाळा. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी केशर भुजबळ. वा ताई बोला. मी 3 दिवस झालं येत आहे स्वामी चरित्र कथा ऐकण्यासाठी. आपल्या जीवनात काय बदल, कसं वाटतंय? थोडंसं स्वामी सेवेपासून एवढ्यात झालेली नव्हती माझ्याकडून सेवा. तसं आम्ही 24 वर्षापासून स्वामी सेवेत आहोत. अरे वा. पण थोडंसं दुरावलंच होतं मी. आणि पण आता कथा श्रवणाची ही माझी पहिलीच वेळ आहे, त्यामुळं खूप छान वाटतंय. आणि इथं स्वामींची भूमिका करणारे कलाकार खूपच छान आहेत. म्हणजे सर्वजण छानच करत स्वामी सेवकाचे ते आपल्यातले कुठं आर्टिस्ट वगैरे नाही. आणि मंडळाच्या बाबतीत काय सांगसाल तुम्ही साई मित्र मंडळाला? यांचे दरवर्षीच असे कार्यक्रम असतात, पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मी येतेच ऐकायला. किंवा कार्यक्रम रामनवमीच्या दिवशी जेव्हा शक्य असेल त्यावेळेस असतो कार्यक्रमाच्या वेळेस. म्हणजे तुम्हाला समाधान वाटतं कथेमध्ये येऊन वगैरे? हो. कारण मी पहिल्यांदाच असं कथा श्रवणाचा कार्यक्रम ऐकते, त्यामुळे खूपच छान वाटतं. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हां. आम्ही 2 दिवसापासून येतोय. गाव कुठलं तुमचं? आमचं मूळ गाव इंदापूर. इंदापूर गावचे तुम्ही? पुणे जिल्ह्यामध्ये येतं. हां. इकडे नोकरी व्यवसायासाठी? हां, टाटा मोटर्सला जॉब करत होतो मी. वा वा वा. कसं वाटतंय तुम्हाला कथेला येऊन? स्वामींची अनुभूती सांगणं म्हणजे शब्द नाहीत आपल्याकडे तसे. हां. पण गेले 25 वर्ष आम्ही अनुभवतोय. माझ्या मुलाचं शिक्षण असेल, मुलगी असेल. माझा मुलगा इंजिनियर आहे आणि मुलगी डॉक्टर आहे माझी. तर हे सगळं स्वामींच्या कृपेमुळे झालेलं आहे. अरे वा. माझी स्वामींची कृपा. पहिल्यापासून तुम्ही भक्ती करता, निष्ठेने टाटा मोटर्समध्ये जॉब करता. तुम्ही हे सगळं स्वामींची कृपा आणि तुमच्या संस्काराची सुद्धा कृपा आहे. मुलांना आशीर्वाद. असंच उत्तर स्वामी. अजून काय सांगसाल तुम्ही जीवनातला आनंद? नाही, तसं सांगण्यासारखं भरपूर आहे. हां. कारण अक्कलकोटला जाणं असतं आमचं 1-2 वर्षातून. दरवर्षी अक्कलकोटची यात्रा करता? यात्रा नाही, आपण असं जसं वेळ मिळेल तसं जायचं. हा, जेव्हा आठवेल तेव्हा आपलं जायचं. जॉबला असताना जायला जमायचं नाही, पण जसं वेळ मिळेल तसं जायचं. मुलगा कुठं असतो आता? मुलगा IT इंजिनियर आहे. हां. आणि मुलगी डॉक्टर आहे? मुलगी BHMS डॉक्टर सध्या ती हैदराबादला आहे. अरे वा वा वा. उत्तर त्या दोन्ही मुलांची असणाऱ्या पाठीमागं तुमचा आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद आहे. रोज कथेला येत जा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माईकवर बोलता यावं एवढ्या लोकांमध्ये 2 शब्द का होईना, पण हे तुम्हाला डेअरिंग देणारं कोण येतं? स्वामीचे ना. बोला. स्वामी समर्थ. मी आनंदराव देशमुख. हां. शाहूनगरमध्येच राहतो. हां. मी पहिल्या दिवसापासून कथेला येतोय. हां. मला फार बरं वाटतं इथं आल्यानंतर. रोज नित्याचा जप वगैरे भजन चालू असतं तुमचं? नाही, तसं काही नाही करत अजून. पण चालू करा. बरं ठीक आहे. काही काम असेल काही नाही, माझे स्वामी म्हणायचं. इतरांचं नाव घेण्यापेक्षा स्वामींचं नाव घ्यायचं. चालेल ठीक आहे. हां हां. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काल जसं कळलं, आमच्या मिसेसनी सांगितलं की महाराजांचा कार्यक्रम आपल्या शाहूनगरमध्ये चालू आहे.
तेव्हापासून एक आस लागली होती कधी आजचा दिवस उजळल आणि कधी या कार्यक्रमाला येईल. हा. तसं कंपनीत काम असतं रोज घरी यायला 9 वाजता 8:30-9. हा. पण आज सगळं काम उरकलं आणि पहिला 7 वाजता घरी आलो, उरकलं आणि कार्यक्रमाला आलो. खूप छान वाटतंय. पुढचे 2 दिवस पण कंटिन्यू येणार आहे. जीवनामध्ये आयुष्यामध्ये स्वामी तुमच्यावरती कृपा करणार